नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या FM या सेशनमध्ये पेबॅक पिरियड, नेट प्रेझेंट व्हॅल्यू आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स हे 3 टॉपिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बेसिकली पेबॅक पिरियड म्हणजे काय? जेव्हा ॲज अ कंपनी तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताय ॲज अ बिझनेसमॅन, तर तुम्ही जे इन्व्हेस्टेड कॅपिटल बघता, ती इन्व्हेस्टेड कॅपिटल तुम्हाला रिटर्न पाहिजे असते आणि ते किती दिवसामध्ये रिटर्न घेता तुम्ही कंपनीकडनं, त्याला आपण म्हणतो पेबॅक पिरियड. ठीक आहे. पेबॅक पिरियड म्हणजे गिवन इन्व्हेस्टमेंट is reobtained within the particular years, we can call that is a payback period. ठीक आहे. देन नेट प्रेझेंट व्हॅल्यू, समजा तुम्ही ॲज अ कंपनीमध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर त्या 1 लाख रुपयाची व्हॅल्यू 2 वर्षानंतर किती असणार आहे, 3 वर्षानंतर किती असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो नेट प्रेझेंट व्हॅल्यू. म्हणजे आजची स्थिती काय त्याची, म्हणजे ॲप्रिशिएट झालं मनी की तुमचं डिप्रिशिएट झालं ते आपल्याला कळायचं आहे. आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स म्हणजे ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटेबल आहात का नाही त्या बिझनेसमध्ये, ते आपण प्रॉफिटेबिलिटी इंडेक्समध्ये बघतो. NPV, पेबॅक पिरियड आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स हे बिझनेसची पोझिशन आणि फायनान्शियल हेल्थ आपल्याला जाणून देण्यासाठी महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला अशा टाईपचं क्वेश्चन दिलेलं असेल, क्वेश्चन स्क्रीनवरती दिसेलच. तर त्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, एक कंपनी आहे, ती कंपनी कन्सिडर करत आहे की 1 लाख रुपयाचे इन्व्हेस्टमेंट करायचं. ठीक आहे. आणि 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर कंपनीला फर्स्ट इयरमध्ये 10,000 रेव्हेन्यू भेटणार आहे, सेकंड इयरमध्ये 40,000 भेटणार आहे, थर्ड इयरमध्ये 60,000 भेटणार आहे, फोर्थ इयरमध्ये 20,000 भेटणार आहे आणि फिफ्थ इयरमध्ये नील भेटणार आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेट द पेबॅक पिरियड अँड डिस्काउंटेड पेबॅक पिरियड. इथं आणखी एक लिहू शकतो आपण, काय लिहू शकतो, कॅल्क्युलेट द NPV अँड कॅल्क्युलेट PI. ठीक आहे. तर कसं कॅल्क्युलेट करायचं, जेव्हा केव्हा पेबॅक पिरियडचा आपल्याला प्रॉब्लेम दिला असेल, NPV दिला असेल आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. फर्स्ट ऑफ ऑल जे गिवन दिलं ते लिहायचं. काय दिलेलं आपल्याला, इयर्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे फर्स्ट कॉलम काय काढायचं, आता हे आपण काढतो पे बॅक पिरियड, त्याच्यामुळे PP लिहितो इथं. ठीक आहे. तर फर्स्ट इयर लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, कॅश इनफ्लो किती होतं आहे आपल्याला बिझनेसमध्ये. ठीक आहे. कॅश इनफ्लो. ठीक आहे. इयर किती आहेत, 1 2 3 4 5 गिवन दिलेले आहेत, 5 इयर्स, त्याच्यामुळे आपण घेतले. कॅश इनफ्लो किती आहे, 10,000, देन 40,000, देन 60,000, देन 20,000 अँड देन 0. नील मीन्स 0. ठीक आहे. आता पेबॅक पिरियड काढत असताना ऑलवेज आपल्याला क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो काढायचं. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय असतं, क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो. ठीक आहे. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय असतं, जेव्हा हे पर्टिक्युलर इयर आहे, कसं काढायचं क्युम्युलेटिव्ह, हे बघा, हे फर्स्ट आपलं कॅश इनफ्लो जे दिलेलं आहे, फर्स्ट व्हॅल्यू जशाच तसं घ्यायची. सेकंड व्हॅल्यू काय करायची, हे 10,000 प्लस हे 40,000 ॲड करायचं, म्हणजे हे क्रॉस ॲडिशन करायची आणि इक्विव्हॅलंट इकडे द्यायचं, म्हणजे 50,000. परत काय करायचं, 50,000 प्लस हे 60,000 ॲड करायचे, किती झाले, 1,10,000. ठीक आहे. हे 1,10,000 प्लस हे 20,000 किती झाले, 1,30,000. परत हे 1,30,000 प्लस 0, 1,30,000. आता पेबॅक पिरियड झाल्यानंतर आपल्याला ऑलवेज लक्षात ठेवायचं आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट काय. हे इनिशियल इन्व्हेस्टमेंट दिसते तुम्हाला 1 लाख रुपीज. तर हे आपण जे क्युम्युलेटिव्ह कॅश इन्फ्लो काढलेलं आहे, त्या क्युम्युलेटिव्ह कॅश इन्फ्लोमध्ये आपली 1 लाख कुठं दिसते बघायची. आता इथं 10,000, 50,000, 1,10,000 आहे, म्हणजे इथं 10,000 जास्त आहे. काय आहे, 10,000 जास्त आहे. जेव्हा केव्हा आपल्या गिव्हन इन्व्हेस्टमेंटपेक्षा एखादी 1 रुपये पण जास्त असतील तर ती व्हॅल्यू कधीच घ्यायची नाही, त्याच्या प्रिव्हियस व्हॅल्यू घ्यायची, म्हणजे प्रिसिडिंग व्हॅल्यू आपल्याला पेबॅक पिरियड काढण्यासाठी. म्हणजे ही प्रिसिडिंग व्हॅल्यू काय सांगते आपल्याला पेबॅक पिरियड म्हणजे काय, हे 1 लाख रुपीज किती दिवसामध्ये किंवा किती वर्षामध्ये तुम्ही रिकवर करणार आहात. तर 2 वर्षामध्ये आपण 50,000 रिकवर करणार आहे. इथंपर्यंत हे क्लिअर आहे. 2 वर्षामध्ये 50,000 रिकवर करणार आहे. आता हे बाकीचे 50,000 उरलेले किती वर्षात रिकवर करायचे, त्याच्यासाठी काढण्यासाठी काय करायचं, पेबॅक पिरियड इज इक्वल टू 2 वर्षासाठी आपण 50,000 काढलेले. ठीक आहे. आता उरले किती आपले, 1 लाख मायनस 50,000 इथं केलेले आहेत कव्हर. हे फॉर्म्युला आहे 50,000. जे आपण 50,000 इथले घेतले आहेत त्याची क्रॉस व्हॅल्यू ऑलवेज घ्यायचं डिवाइड करण्यासाठी. ठीक आहे. 60,000. ठीक आहे. बघा, करा कॅल्क्युलेशन. 2 प्लस 50,000 डिवाइड बाय 60,000. हे 40, हे 40 कटलं. ठीक आहे. हे 5/6 किती येतं कॅल्क्युलेशनमध्ये, चेक करा. 5/6 0.83. ठीक आहे. 2 प्लस 0.83 मीन्स पेबॅक पिरियड इज आपलं 2.83 इयर्स. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. पेबॅक पिरियड कसं काढलं आपण, पहिलं आपल्याला इयर्स दिलेला आहे,
कॅश इन्फ्लो दिलेला आहे. कॅश इन्फ्लोवरनं क्युम्युलेटिव्ह कॅश इन्फ्लो काढलेला आहे. क्युम्युलेटिव्ह इन्कम काढल्यानंतर त्याच्यामध्ये बघायचं आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट कुठल्या रो मध्ये बसत आहे. ठीक आहे, इथं 1 लाख जर असतं तर डायरेक्टली आपण सांगू शकलो असतो पे बॅक पिरियड इज 3 years, परंतु इथं 1,10,000 आहे, त्याच्यामुळे हे व्हॅल्यू घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे प्रिव्हियस व्हॅल्यू घ्यायची. आता हे प्रिव्हियस व्हॅल्यू आपल्या इनिशियल इन्व्हेस्टमेंटमधनं मायनस करायचं, म्हणजे किती उरलेले आहेत काढायचे ते कळतं आपल्याला. म्हणजे 50,000 मायनस केलं म्हणजे 50,000 उरलेले आहेत. हे 60,000 काय करतो, क्रॉससाठी आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी घेत असतो आपण. ठीक आहे, तर 60,000 म्हणजे हे 60,000 इथं का आलेलं आहे, पर्टिक्युलरली इथं 1,10,000 आलेलं आहे. ठीक आहे, आपण 50,000 वरती घेतलेलं आहे, म्हणजे उरले किती 60,000, त्याच्यामुळे 60,000 डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आलं 0.83, म्हणजे 2 years आपले 50,000 रिकवर करण्यासाठी जातात आणि बाकीचे 50,000 रिकवर करण्यासाठी आपल्याला 0.83 years लागतात. ठीक आहे, तर पेबॅक पिरियड इज 2.83. नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला, कॅल्क्युलेट डिस्काउंटेड पेबॅक. तर आता इथं डिस्काउंटेड म्हणजे हे 10% जे दिलेलं आहे आपल्याला, पीव्ही फॅक्टर दिलेला असतो. काय दिलेला असतो, पीव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर. प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर ह्याच्या अगोदर हे पेबॅक पिरियडचे एवढं सोल्युशन असतं. ठीक आहे, इयर्स दिलेले, कॅश इन्फ्लो, क्युम्युलेटिव्ह कॅश आणि पेबॅक पिरियड, ह्याचं आन्सर एवढंच असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर म्हणजे डिस्काउंटेड फॅक्टर पण म्हणतो, ह्याला शॉर्टमध्ये पीव्हीएफ म्हणतो. पीव्हीएफ म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर, किती दिलेलं आहे 10%. आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, लक्ष ठेवा. ऑलवेज 10% दिलेलं आहे, ह्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला आहे 1+r⁴n, परंतु हे फॉर्म्युला लक्षात राहत नाही तुम्हाला पीव्हीचा. ठीक आहे, पीव्ही इज इक्वल टू, ह्याच्यावरती एक सोपी ट्रिक सांगतो मी, लक्ष द्या. काय सोपी ट्रिक, ऑलवेज 1 डिवायडेड बाय 1 पॉईंट. आपल्याला जे काही व्हॅल्यू दिलेली आहे इथं 1 पॉईंटच्या पुढे लिहायचं, म्हणजे 1/1.10. समजा इथं 12% दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, तर कसं घेणार, 1 डिवायडेड बाय 1.12. समजा 14% दिलेलं आहे, तर 1 डिवायडेड बाय 1.14, म्हणजे ह्या इथं पर्टिक्युलर आपली व्हॅल्यू पुट करायची, जे काय असणार. म्हणजे हे फिक्स फॉर्मॅट असतं आपलं, 1/1. 20% दिले 20 घ्या, 12% दिले 12 घ्या. ठीक आहे, असं ह्याच्यात कॅल्क्युलेशन करायचं. हे फॉर्म्युलेच्या नादात लागलं तर कन्फ्युजन होईल. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. 10% दिलेल्यामुळं 1/1.10. आता ह्याचं कॅल्क्युलेशन किती आलं आपलं बघा, 0.909. आता आपल्याला किती इयर्स दिलेले आहेत, म्हणजे हे पीव्ही फॅक्टर फर्स्ट इयरचं आलेलं आहे आपलं 0.909. आता आपल्याला सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयर, म्हणजे 1, 2, 3, 4 इयरसाठी काढायचं. तर कॅल्सीमध्ये काय करायचं, ह्याला हे व्हॅल्यू आल्यानंतर इक्वल टू 4 वेळेस दाबायचं, इक्वल टू इक्वल टू इक्वल टू इक्वल टू. कसं, लाईव्ह दाखवतो, चेक करा. 1 डिवायडेड बाय 1.10 काय आलं, 0.909. तर आता आपल्याला ह्याची पण पीव्ही काढायचे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थसाठी. तर त्याच्यामुळं इथं इक्वल टू एक वेळेस इथं लिहून घ्या. सेकंडची व्हॅल्यू काय आली 0.826, परत इक्वल टू म्हणजे 0.751, परत इक्वल टू 0.683, आणखी परत इक्वल टू 0.620. हे व्हॅल्यू आलेले आहेत आपल्या पीव्ही फॅक्टरच्या. ठीक आहे, हे व्हॅल्यू आपण इथं टेबलमध्ये लिहून घेऊया. ठीक आहे, मी इथं शॉर्टमध्ये लिहून घेतो पहिलं 0.909, 0.826, 0.751, 0.683, 0.620. आता डिस्काउंटेड काढण्यासाठी काय करतो आपण, डिस्काउंटेड काढण्यासाठी आणखी सिमिलर कॉलम बनवतो. ठीक आहे, त्या डिस्काउंटेडवरनंच आपल्याला एनपीव्ही पण निघतं. काय कॉलम बनवतो, गिवन इयर कॅश इनफ्लो, इयर कॅश इनफ्लो, पीव्हीएफ म्हणजे पीव्ही फॅक्टर. आपल्याला इयर काय दिलं 1, 2, 3, 4, 5. कॅश फ्लो काय दिलं आहे 10,000, 40,000, 60,000, 20,000 आणि 0. ठीक आहे, पीव्ही फॅक्टर काय दिलेला आहे आपल्याला 10% दिलेला आहे. ठीक आहे, 10% म्हणजे 1/1.10, त्याचं इक्वल काय आलं आपल्याला 0.909. ठीक आहे, नंतर काय आलं पॉईंट इक्वल टू 0.826, पॉईंट इक्वल टू 751, पॉईंट इक्वल टू 683 आणि पॉईंट इक्वल टू 620. ठीक आहे, इथंपर्यंत आलं. आता आपल्याला काय काढायचं आहे, एनपीव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो, जे आपल्याला हे कॅश इनफ्लो होता येते. ठीक आहे, कॅश इनफ्लो ह्याची प्रेझेंट व्हॅल्यू काय ह्या पीव्ही फॅक्टरने, 10% पीव्ही फॅक्टरने. तर कसं काढणार, हे 10,000 इंटू मल्टिप्लिकेशन पीव्ही फॅक्टर, हे 10,000 इंटू, हे 10,000 इंटू, सॉरी हे 40,000 इंटू 0.826, 60,000 इंटू 0.751, 20,000 इंटू 0.683 आणि 0 इंटू पॉईंट. ह्याचं कॅल्क्युलेशन करा. ह्याचं किती येणार आहे 9090. हे 40,000 इंटू
करा कॅल्क्युलेशन. काय येतं 40,000 इंटू 0.826 काय आलं 33,040. परत काय करा 60,000 इंटू 0.751 45,060. ठीक आहे. नेक्स्ट काय 20,000 इंटू 0.683 13,660 आणि हे 0 इंटू 0. ठीक आहे. आता ह्याची ॲडिशन करायची. इथं कॉलम काढा एक्स्ट्रा. ठीक आहे. हे लिहा टोटल. ह्याची करा 9090 प्लस 33,040 प्लस 45,060 प्लस 13,660. ठीक आहे. हे किती आलं आपलं 1,08,50. ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर आहे. तर आता काय करायचं आपल्याला NPV काढायचं. डिस्काउंटेड पेबॅक पिरियड काढलेला आहे आपण. ठीक आहे. डिस्काउंटेड पेबॅक पिरियड काढायचं आहे. ठीक आहे. डिस्काउंटेड पेबॅक पिरियडला इथे काढून घेतो मी. हे क्लिअर आहे. फर्स्ट पेबॅक पिरियड आपलं किती आलेलं आहे 2.83 इयर्स. म्हणजे फर्स्ट हे इथं लिहून घेतो मी. काय आलेलं आपलं 2.83 इयर्स. ठीक आहे. सेकंड कसं काढायचं डिस्काउंटेड पेबॅक पिरियड. आता आपल्याला डिस्काउंटेड पेबॅक पिरियड काढायचं आहे. इथं आणखी एक कॉलम ॲड करावं लागतं आपल्याला. कोणता कॉलम क्युम्युलेटिव्हचा. आपण ऑलवेज काय करतो क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो काढतो. आता क्युम्युलेटिव्ह कशाचं काढणार आपण ह्या पेबॅक पिरियडचं काढणार. ठीक आहे. ह्याला पण मी थोडं क्रॉस करतो. ठीक आहे. इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे 1 लाख. हे क्युम्युलेटिव्ह प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो. ठीक आहे. तर हे कॅश इनफ्लो कसं काढतो फर्स्ट व्हॅल्यू जसं असतं 9090 क्रॉसमध्ये ह्याचे ॲडिशन करतो. तर ॲडिशन किती येत आहे 9090 प्लस 33,040 42,130 प्लस 45,060 क्रॉसमध्ये 87,190 प्लस हे 13,660 किती आलं आहे आपलं 1,08,50 प्लस 1,08,50. हे क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो आलेलं आहे. तर आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट काय 1 लाख. चेक करा कुठल्या कॉलममध्ये बसते. हे 1,08,50 जास्त होतं आहे. त्याच्यामुळे प्रिव्हियस कॉलम घेतो. पे बॅक पिरियड इज इक्वल टू हे 87,000 आपण 3 इयरमध्ये रिकवर करतो. ठीक आहे. त्याच्यामुळे 3 प्लस इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे 1 लाख मायनस हे 87,000 कारण आपण रिकवर केलेले आहेत. बाकीचे उरलेले किती दिवसात करायचे त्याच्यामुळे हे क्रॉसची व्हॅल्यू 13,660. करा कॅल्क्युलेशन किती येतं बघा 1 लाख मायनस 87,190 हे आलं आपलं 12,180 डिवायडेड बाय 13,660 डिवायडेड बाय 13,660 हे आलेलं आहे आपलं 3 प्लस 0.94 मीन्स 3.94 इयर्स. डिस्काउंटेड पेबॅक पिरियड आपलं काय 3.94 इयर्स. ठीक आहे. डिस्काउंटेड पेबॅक काय 3.94 इयर्स. तर आता NPV काढायचं आपल्याला. नेक्स्ट काय NPV कसं काढतो NPV इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो. प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो शॉर्टमध्ये लिहितो लक्षात ठेवा. प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट आय शॉर्टमध्ये लिहितोय लक्षात ठेवा. प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो काय आपला 1,08,50 मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती 1 लाख मीन्स NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज 850. ठीक आहे. हे NPVचा फॉर्म्युला झाला. नेक्स्ट आता आपल्याला PI काढायला सांगितलं आहे. PIला फक्त हेच फॉर्म्युला असतं प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो डिवायडेड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो डिवायडेड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपण ह्या जे फॉर्म्युल्यामध्ये केलं NPVच्या काय केलं PV कॅश इनफ्लो मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. फक्त आता ह्या मायनसच्या जागी आपल्याला डिव्हिजन टाकायचे. तर काय करायचं इथं प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो किती आहे आपलं 1,08,50 डिवायडेड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे 1 लाख. करा कॅल्क्युलेशन किती येते बघा 1,08,50 डिवायडेड बाय 1 लाख 1.0085. ठीक आहे. हे आपलं प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स काय आलं 1.008 हे आलं आपलं प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. हे अशा प्रकारे आपल्याला
हे पेबॅक पिरियड, NPV, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आणि डिस्काउंटेड पेबॅक पिरियड काढायचा असतो. काय काय केलेलं आहे आपल्याला, इयर वाईज दिलेला आहे कॅश इनफ्लो, इयर वाईज कॅश इनफ्लो लिहून घ्यायचं. आणि पेबॅक पिरियड, नॉर्मल पेबॅक पिरियड काढत असताना आपण काय करतो, क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो घेतो. क्युम्युलेटिव्ह कसं घेतो, 10,000 जसं असं 10,000 मध्ये हे 40,000 ऍड केले, 50,000 आलेले. ठीक आहे. परत 50,000 प्लस 60,000 केलेले आहेत, 110 आलेले आहेत, 110 प्लस 20 आलेले आहेत, काय आलं 130, 130 प्लस 0 130. क्लिअर आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर हे पेबॅक पिरियडला काय करतो, आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे 1 लाख, ते कुठल्या ह्या क्युम्युलेटिव्ह मध्ये बसते चेक करायचं. आता इथं 1,10,000 थोडं जास्त होतं, त्याच्यामुळे प्रिव्हियस व्हॅल्यू घेतली आपण 50,000. तर हे 50,000चं काय करायचं, तर हे 2 इयर्समध्ये 50,000 रिकवर होईल, त्याच्यामुळे 2, ठीक आहे, 2 प्लस आता हे आपण डिस्काउंटेड पेबॅक पिरियड काढलेला आहे. ठीक आहे. पेबॅक पिरियडला आपण काय करतो, हे 2 प्लस आपली इनिशियल इन्व्हेस्टमेंट 1 लाख मायनस 50,000 डिवायडेड बाय क्रॉस 60,000, त्याच्यामुळे आपले पेबॅक पिरियड काय आले 2.83 इयर्स. ठीक आहे. डिस्काउंटेड पेबॅक पिरियडला काय करायचं, इयर कॅश इनफ्लो, PV फॅक्टर आणि प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो काढायचं. आणि त्याच्यानंतर काय काढायचं, क्युम्युलेटिव्ह प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो काढायचं. त्याच्यावरून आपण PV फॅक्टर 10% दिलेलं, 1/1.10 आपला फॉर्म्युला, आणि 5 वेळेस इक्वल टू दाबलं, त्याच्यामुळे 5 व्हॅल्यूज आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो आलेलं आहे. परत हचं करून आपल्याला कॅश इनफ्लो निघालं. क्युम्युलेटिव्ह कॅश करतो, फर्स्ट व्हॅल्यू जशाच तसं घेतो, पुन्हा क्रॉस ॲडिशन करतो, हे अशी क्रॉस ॲडिशन करून जातो आपण. ठीक आहे. हे आलेली जी व्हॅल्यू आपली प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो आहे. ठीक आहे. आता आपल्याला NPVचा फॉर्म्युला आहे. NPV मीन्स नेट प्रेझेंट व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. आपली प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो काय 1,08,50, इनिशियल इन्व्हेस्टमेंट काय 1 लाख. ठीक आहे. त्याच्यामधून मायनस केलं, NPV आलं 850. इथंपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर PI ला काय करायचं, PV कॅश इनफ्लो, इथं मायनसच्या जागी डिव्हिजनचं टाकायचं सिम्बॉल, आणि PV CI डिवायडेड बाय इनिशियल इन्व्हेस्टमेंट आपलं 1.0 आलेलं. हे अशा प्रकारे हे पेबॅक पिरियड, NPV आणि प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स आपण काढत असतो. ठीक आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, काही डाऊट असतील तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबरवरती. ठीक आहे. हे एकदम बेसिक आहे पेबॅक पिरियडचं काढायचं. ठीक आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.